चे मोदक करणार आहोत। त्यासाठी कढई गॅसवरती गरम करून घेतली। त्याच्यामध्ये 3 चमचे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे। अंदाजे 1 पाव वाटी इथे साजूक तूप घातलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी मी जाड रवा घातलेला आहे। रवा आता तुपावरती आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे। रवा आता तुपामध्ये चांगला मिक्स करून भाजून घेते। त्याचबरोबर आपण इथे पाणीसुद्धा गरम करून घेतो आहे। 1 वाटी रव्यासाठी मी 2.5 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे। त्याचबरोबर या रव्यामध्ये पुन्हा मी 1-2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि पुन्हा हे रवा मी भाजून घेते। हलकासा सोनेरी याचा कलर येईपर्यंत मी हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि भाजलेल्याचा मस्त असा वाससुद्धा येतो। रवा आपला इथे भाजून झालेला आहे। त्याचबरोबर पाणीसुद्धा चांगलं उकळून घेतलेलं आहे। आता रवा चांगला भाजलेला असल्यामुळे पाणी घातल्याबरोबर हे चांगलं फुलतो। आता हे उकळलेलं गरम पाणी आहे ना सगळं रव्यामध्ये घालायचं आहे। थोडं थोडं करून घालायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। म्हणजे काय होतं की रव्याच्या काही गाठी तयार होत नाहीत। एकदम जर तुम्ही सगळं पाणी घातलं तर रव्याच्या गाठी तयार होतात। आता थोडं थोडं करून मी सगळं इथे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित रवा ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। हा रवा की नाही चांगला शिजू द्यायचा। त्यासाठी झाकण ठेवायचं आणि 1-2च मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची। 2 मिनटं झालेली आहेत। झाकण काढून घेऊया। आता याच्यामध्ये साखर घालणार आहे। त्यासाठी म्हणून मी पाऊण वाटी इथे साखर घेतलेली आहे। 1 वाटी मी इथे रवा घेतला आहे। 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी इथे साखर घेतली। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही अर्धा वाटीसुद्धा साखर घेऊ शकता। सगळं पुन्हा साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। साखरेला पाणी सुटतं आणि हा शिरा की नाही जरासा आता पुन्हा पातळसर असा होतो, मऊसूत असा होतो अजून। पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे पाणी आता आवळून येण्यासाठी म्हणून पुन्हा वाफ काढून घ्यायची। म्हणजे जे आपण जो पातळ झाले साखर घातल्यानंतर तो पुन्हा घट्टसर असा होतो। त्याचबरोबर वेलची पावडर पण इथे खलबत्त्यामध्ये मी फ्रेश अशी कुटून घेतली आहे। त्याचा स्वाद मस्त लागतो अशी ताजी घातल्यानंतर। आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि आता शेवटला असं तूप घालायचं म्हणजे या शिऱ्याला की नाही चकाकी पण छान येते आणि चव पण छान येते। वेलची पावडर आणि तूप घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे गॅस बंद करते। मस्त वाफ आलेली आहे। त्याच्यामुळे शिरा हा तयार झालेला आहे। आता एका ताटलीमध्ये हा शिरा पूर्ण काढून घ्यायचा कारण आपण हे शिऱ्याचे इथे मोदक करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे हा जरा कोमटसर किंवा थंडसर असा करून घ्यायचा आहे। अगदी थंड करायचा नाही आहे। हलकासा कोमट होईपर्यंत हा ताटलीमध्ये असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर इथे गार्निशिंगसाठी मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत। मी शिऱ्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। मी फक्त मोदकालाच इथे गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स लावणार आहे। आता शिरा हलकासा की नाही कोमटसर झालेला आहे। 5 मिनटं मी साईडला ठेवला। त्याच्यानंतर हा चांगला असा मळून घ्यायचा। म्हणजे जर काही गाठी असतील तर त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखा हा मऊसूत असा शिरा हाताने करून घ्यायचा। त्यानंतर मोदकाचा एक साचा इथे घेतलेला आहे। त्यामध्ये मी तुपाने इथे पहिले तर ग्रीस करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये शिरा घालणार आहोत तो आतमध्ये चिकटू नये साच्याला म्हणून। आणि या प्रकारे शिरा असा मस्त मऊसूत आपण करून घेतलेला आहे। गोळा असा करून घ्यायचा आणि आतमध्ये साच्यामध्ये असा भरायचा। पूर्णपणे असा दाबून भरायचा म्हणजे ज्याच्या कळ्या आहेत की नाही छान अशा दिसतात। आता दाबून घेतल्यानंतर पूर्ण साईडला जे निघालेला असेल शिरा एक्स्ट्रा बाहेर तो सगळा काढून घ्यायचा आणि उरलेला पुन्हा आतमध्ये दाबून घ्यायचा। मधनं अशी जी चीर असते ना तिथनं हा काढायचा। त्यानंतर याच्यामध्ये गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचा एक छोटासा तुकडा लावलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा प्रेस करून घ्यायचं म्हणजे की नाही आपण जो बदामाचा तुकडा लावला आहे की नाही तो व्यवस्थित त्याच्यामध्ये आतमध्ये जातो आणि व्यवस्थित सेट होतो। मस्त आपला इथे मोदक तयार झालेला आहे। प्रकारे उरलेले सगळे मोदक आता मी करून घेते। आपला मस्त मऊसूत शिरा असतो ना तो असा गोळा करून घ्यायचा। आता ही दुसरी पद्धत आहे। पूर्ण उघडायचा आणि त्याच्यामध्ये तो घालायचा। साईडला जे एक्स्ट्राचं जे आलेलं असेल ना ते सगळं काढून घ्यायचं आणि असा छान असा दाबून घ्यायचा म्हणजे कळ्या छान सुटतात त्याच्या म्हणजे दिसतात कळ्या व्यवस्थित अगदी। मधनं आता हा ओपन करायचा आणि त्यानंतर बदामाचा एक छोटासा काप इथे लावायचा। पुन्हा प्रेस करायचं म्हणजे तो आतमध्ये चांगला दाबला जातो आणि छान दिसतो। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा दुसरासुद्धा मोदक तयार झालेला आहे। या प्रकारे आता उरलेले सगळे मोदक इथे करून घेणार आहे। हे मोदक आणि अगदी झटपट होतात। फारसा वेळ लागत नाही हे मोदक होण्यासाठी। अगदी झटपट तयार होतात। आपण दरवेळेला उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक हे करतच असतो। या प्रकारे एकदा शिऱ्याचे मोदक करून बघा। अगदी छान लागतात। तुम्ही आता मी साखर वापरली। साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता। गुळातलासुद्धा मोदक करू शकता। मस्त आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा। या प्रकारे उरलेले सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत
आणि बघू शकता किती सुंदर असे सुबक झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा।